Hello all and welcome to our last session of this class. आज पहा बघता बघता आपण आपल्या शेवटल्या सेशन वरती येऊन चुकले आहोत. प्ले बाय डे अँड नाईट ही तुमची पुस्तकातली सगळ्यात लास्ट पोएम आहे. कळलंच नाही की वेळ कुठे निघून गेला. इतक्या लवकर आपलं हा जो क्लास आहे हा संपून गेला, हे सेशन संपले. तर बघा ही एक पोएम आहे खूप छानशी, ही आज आपण वाचूया आणि ह्याला समजूया. प्ले बाय डे अँड नाईट. तर बघा या पोएमचं टायटल काय आहे, प्ले बाय डे अँड नाईट. डे अँड नाईट म्हणजे काय, दिवस आणि रात्र, आणि प्ले बाय म्हणजे खेळा. तर म्हणजे दिवसन रात्र खेळा, खूप खेळा. म्हणजे तुम्ही लहान आहात ना, तर तुम्हाला खूप खेळायला पाहिजे. जितका अभ्यास करायचा आहे तेवढंच खेळायचं पण आहे. बघा हे मुलं किती छान खेळतात ते वेगवेगळे गेम्स. कोणी रस्सी कुदतंय, कोणी हे हुप करतंय, ह्याला काय म्हणतात, हुला हुप ह्याला म्हणतात है ना. तर अशाच प्रकारचं चला वाचूया आपण पोयम ही. सर्वात आधी आपण रेसिटेशन करूया. Bring the hoop and bring the ball. Come with happy faces all. Let us make a merry ring. Take and laugh and dance and sing. Quickly, quickly come away, for it is a pleasant day. Girls and boys, come out to play. The moon does shine as bright as day. Leave your supper and leave your sleep, and come with your playfellows into the street. Come with a hoop, come with a call, come with a goodwill, or come not at all. तर हे पहा, ह्याच्यामध्ये दोन चित्र दाखवले गेलेत है ना. आणि पोयमचं टायटल पण काय आहे, प्ले बाय डे अँड नाईट, म्हणजे दिवसाही खेळा आणि रात्री पण खेळा. तर ही जी पिक्चर आहे दिसते तुम्हाला, याच्यात काय आहे, दिवस आहे म्हणजे उजड आहे, ठीक आहे ना. उजडामध्ये मुलं खेळतात ते. आणि अशाच प्रकारे ही जी पिक्चर दिसते तुम्हाला, याच्यात काय आहे, रात्र आहे आणि रात्री सुद्धा मुलं खेळतात आहे. तर त्याच्यावरती ही पोयम आहे की दिवसाही खेळा आणि रात्री पण खेळा. तुम्ही सुद्धा खेळत असाल ना. दिवसा खेळायचा वेगळा आनंद असतो आणि रात्री जे आहे प्रकाशात, चंद्राच्या प्रकाशात खेळायचा वेगळाच आनंद असतो. तर चला वाचू आपण ही पोयम, हिचा अर्थ समजूया. ब्रिंग द हुप अँड ब्रिंग द बॉल. हुप काय असतं, हे पाय असं, हे हुला हुप. ह्याला आपण असं पण आत टाकून आणि मग असं गोल 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 असं फिरतो, खूप मजा येते याच्यामध्ये. तर ब्रिंग द हुप, हे हुप आण, अँड ब्रिंग द बॉल, आणि अशाच प्रकारे बॉल आण. कम विथ हॅपी फेसेस ऑल, आणि सगळेजण खूप छान हॅपी फेसेस घेऊन या. हॅपी फेसेस, कारण की खेळायला येतं तर तुम्ही कोणी दुःखी मनाने थोडी जात, अरे यार मनच नाही करत आहे तरी खेळायला जावं लागतंय. असं कधी आजपर्यंत झालंय? नाही झालं ना. असं केव्हा होतं, अभ्यास करावा लागतो तेव्हा होतं, या किंवा आई वडील कोणचं काम सांगतात तेव्हा होतं, अरे माझं तर मनच नाहीये तरी हे करावं लागतंय. पण जेव्हा खेळण्याची गोष्ट येते तेव्हा कधी असं नाही होत ना. तेव्हा तुम्ही छान हसत खेळतच जाता. तर तेच म्हणतात ते, ब्रिंग द हुप, हुप आण, अँड ब्रिंग द बॉल, बॉल आणा. कम विथ हॅपी फेसेस ऑन, सगळेजण आपले प्रसन्न चेहरे घेऊन येऊन जा. लेट अस मेक अ मेरी रिंग, टेक अँड लाफ, टॉक अँड लाफ अँड डान्स अँड सिंग. आणि अशाच प्रकारे लेट अस मेक अ मेरी रिंग. मेरी म्हणजे कशाला म्हणतात, प्रसन्नतेला. तर अशाच प्रकारे आपण सगळे मिळून एक रिंग बनवू, हातात हात धरून एक खूप छानशी रिंग बनवू, आणि मेरी रिंग म्हणजे की प्रसन्नतेने. टॉक अँड लाफ, टॉक म्हणजे गोष्टी करणं, अँड लाफ म्हणजे हसणं. तर गोष्टी करूया, हसूया, अँड डान्स अँड सिंग, आणि अशाच प्रकारे नाचूया, गाऊया. जेव्हा सर्व मित्रमैत्रिणी एकट्ठे असतात, एकत्रित होतात, तेव्हा असंच होतं ना. आपल्याला असं वाटतं किती हसायचं, किती बोलायचं, खेळायचं, गाणे म्हणायचे, नाचायचं, कुदायचं. तर तेच म्हणतात की आपण सगळे जण खूप हसी खुशीनी प्रेमाने राहू, आणि खूप बोलू, खूप जोराजोराने हसू, आणि गाणे म्हणू आणि नाचू. क्विकली क्विकली कम अवे, फॉर इट इज अ प्लेझेंट डे. तर काय करतात ते, लवकर या लवकर या. जर तुम्हाला कोणी बोलवायला येत असेल ना मित्रमैत्रिणी, की अरे फलाण्या, अरे चल बाहेर ये रे, अरे गण्या बाहेर ये रे, खेळायला येतोय की नाही. तसंच म्हणजे सगळे जणांना लवकर लवकर बाहेर बोलवतात की चला चला लवकर बाहेर खेळायला या. फॉर इट इज अ प्लेझेंट डे, कारण की आज खूप छान दिवस उजडला आहे. आजचा दिवस, आजचा जो वेदर आहे, मौसम आहे, खूप छान आहे. तर सगळेजण फटाफट बाहेर निघा आणि आपण खेळूया. आता बघा, आता रात्रीची सीन येऊन गेला. गर्ल्स अँड बॉयज कम आउट टू प्ले. मुलींनो आणि मुलांनो, सगळेजण बाहेर या खेळायला. आता रात्रीचा वेळ, तर रात्रीच्या वेळेत अशा प्रकारे बोलवलं जातं ते. द मून डज शाईन एज ब्राईट एज डे. चंद्रमा जो आहे तोही तेवढाच शाईन करतोय, तेवढाच ब्राईट आहे जसं की दिवस असतो. हे पहा, असा चंद्रमा केव्हा दिसतो आपल्याला, पौर्णिमेचा चंद्र असतो ना असा, तर पौर्णिमेचा चंद्र आहे हा. तर परत सांगते, मुलींनो, मुली आणि मुलं सगळे बाहेर या खेळायला. द मून डज शाईन एज ब्राईट एज डे. आज जो चंद्र आहे तोही तसाच
चमकतो आहे जसा दिवसासारखा, जसा दिवस चमकतो तसाच चंद्रमाची पण रोशनी आज रात्र चमकतीये. लिव्ह युअर सपर अँड लिव्ह युअर स्लीप. सपर म्हणजे काय असतं, जे रात्रीचं जे जेवण वगैरे असतं ना, एक तर असतं डिनर. सपर म्हणजे सूप वगैरे असतं, काही प्यायचे पदार्थ असतात. तर लिव्ह म्हणजे सोडून द्या, सोडून द्या आपलं खाणं पिणं आणि सोडून द्या आपली झोप. स्लीप म्हणजे काय, झोप. तर सगळं खाणं पिणं झोप सगळं सोडून द्या. अँड कम विथ युअर प्ले फेलोज इन टू द स्ट्रीट. आणि तुमचे जे प्ले फेलोज म्हणजे जे खेळायचे जे मित्रमैत्रिणी आहे सगळ्यांबरोबर तुम्ही बाहेर या. इन टू द स्ट्रीट म्हणजे गल्लीमध्ये तुरंत बाहेर येऊन जा. अशा प्रकारे तुम्ही बोलवता की नाही आपल्या मित्रमैत्रिणी की चला चला लवकर येऊन जा, आपण खेळूया. ठीक आहे. कम विथ अ हुप, कम विथ अ कॉल. आता काय म्हणतात ते, कम विथ अ हुप, कम विथ अ कॉल. म्हणजे की शिटी वाजवून या किंवा कॉल करा एकामेकाला. कम विथ अ गुडविल और कम नॉट एट ऑल. आणि अशा प्रकारे चांगल्या मनाने या तुम्ही बाहेर. और कम नॉट एट ऑल, किंवा असं नाही यायचंय, जर तुम्हाला प्रसन्न मनाने नाही यायचंय तर नका येऊ मग बाहेर. तर आणि असं तर कोणीच नसतं ना जे खेळायच्या नावाने खुश नसतं. खेळायच्या नावाने तर सगळेच खूप प्रसन्न असतात आणि नेहमीच येणं चाहतात. तर अशा प्रकारची किती छान ही पोयम होती. मला सुद्धा असं वाटू लागलं की मी आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊन खेळू लागू. तुम्हाला वाटतंय की नाही? आता ही क्लास झाली की तुरंत जाऊन तुम्ही पण खेळाले आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर. आता बघा, एक थोडस आता आपण मजे तर करूनच घेतले, थोडीशी आता आपण बाकीच्या गोष्टी बघून या की ह्याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स कोणते आहेत. हे पहा, लास्टचे वर्ड्स बघतात ना रायमिंग मध्ये, खूप, बॉल, हॅपी, ऑल. तर सेकंड आणि फोर्थ लाईन बॉल आणि ऑल हे झाले रायमिंग वर्ड्स. अशाच प्रकारे मेक, रिंग, लाफ, सिंग. तर मेक, लाफ तर नाही झालं, रिंग आणि सिंग हे परतचे काय झाले, हे आपले रायमिंग वर्ड झाले. क्विकली, अवे, इज, डे. तर अवे आणि डे हे परत आपले रायमिंग वर्ड झाले. नेक्स्ट स्टेंजा बघा, बॉईज प्ले शाईन डे. तर प्ले डे हे झाले. आणि अशाच प्रकारे अँड स्लीप, प्ले फेलोज स्ट्रीट. तर स्लीप आणि स्ट्रीट हे झालं. आणि नेक्स्ट आहे आपलं हुप, कॉल, गुडविल, ऑल. तर कॉल आणि ऑल. तर सेकंड आणि फोर्थ लाईन प्रत्येक स्टेंजा मध्ये जी आहे ती रायमिंग आहे. अच्छा, आपण बघूया की स्टेंजा किती आहेत टोटल, ह्याच्यामध्ये किती पॅराग्राफ आहेत. तर 1 2 3 आणि किती आहे बरं इकडे, म्हणजे मॉर्निंगचं जे डेच सांगायचं 3 आहेत आणि नाईट वाले पण 1 2 आणि 3. तर 3 6 स्टेंजा आहेत या पोयम मध्ये. आणि प्रत्येक स्टेंजाला किती लाईन आहे, 4 लाईन्स. तर अशा प्रकारे हे जे बेसिक गोष्टी असतात, तुम्ही आता नेक्स्ट क्लासमध्ये जाणार आहे, 7th मध्ये जाणार आहे याच्यानंतर, तर तुमची पढाई पण थोडीशी वाढेल. तर हे सगळ्या गोष्टी आत्ताच आपण शिकून घ्या तर छान राहील. पुढच्या करताही तुम्हाला चांगली तयारी होऊन जाईल. तर ही पोयम परत वाचा आणि खूप मजे करा, खूप खुश राहा. चला आपण ह्याचं आणि काही थोडस काही बघून घेऊ. ग्रामर पोर्शन बघा, तुमच्या या पोयम मध्ये तसं तर कोणची पण एक्सरसाइज नाहीये, काही नाही. इथं नुसती शेवटी कशी तुम्हाला मजे करता दिली आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटलं की तुमचं थोडंसं नॉलेज तर वाढवलंच पाहिजे ना, कोणची पण वस्तू वाया नाही गेली पाहिजे. रायमिंग वर्ड्स आपण आधीच डिस्कस करून चुकले आहोत, तरी एकदा बघून घ्या. बॉल, ऑल, रिंग, सिंग, अवे, डे, प्ले, डे, स्लीप, स्ट्रीट, कॉल, ऑल. तर हे तर या पोयमचे झाले रायमिंग वर्ड्स. आता बघूया अपोजिट्स. ठीक आहे, अपोजिट्स म्हणजे काय, विलोम शब्द जे समानार्थी नसतात, ज्यांचं विलोम असतात ते. ह्याला आणि काय नाव मी एक सांगितलं होतं तुम्हाला एकदा आधी, अँटोनिम्स. ठीक आहे ना, अपोजिट्सला अँटोनिम्स पण म्हणतात. बघा, खूप सिंपल सिंपलशी आहे, तुम्हाला ऑलरेडीच येत असतील, तरी सुद्धा मी म्हंटल की सांगून दो. कम, गो. कम म्हणजे काय, यायला म्हणतात ये, आणि गो म्हणजे जा. हॅपी, सॅड. हॅपी प्रसन्न, सॅड म्हणजे दुखी. ऑल, नन. ऑल म्हणजे सगळे आणि नन म्हणजे कुणीच नाही. मेक, डिस्ट्रॉय. मेक म्हणजे काय असतं, काही वस्तू बनवणं, आणि डिस्ट्रॉय म्हणजे विध्वंस करणं. लाफ, क्राय. लाफ म्हणजे हसणं, जोराजोराने हसणं. क्राय म्हणजे रडणं. क्विकली, स्लोली. क्विकली म्हणजे पटकन, आणि स्लोली म्हणजे हळूहळू. प्लेझेंट, अनप्लेझेंट. प्लेझेंट म्हणजे जे चांगलं वाटतं आपल्याला, ज्या गोष्टी छान वाटतात त्या प्लेझेंट. ते प्लेझेंट वेदर पण असू शकतं, जसं की आज मौसम खूप प्लेझेंट आहे, ते छान आहे. आणि अनप्लेझेंट म्हणजे जे प्लेझेंट नाहीये, जे चांगलं नाही वाटत. प्ले, वर्क. प्ले म्हणजे खेळणं, वर्क म्हणजे
काम करणं. ब्राईट, डल. ब्राईट म्हणजे काय झालं? ब्राईट म्हणजे जे उजळ असतं आणि डल म्हणजे एकदम जे डल असतं, ज्याच्यात रोशनीची कमी असते. डे, नाईट, दिवस आणि रात्र. लीव, अराईव्ह. लीव म्हणजे सोडणं आणि अराईव्ह म्हणजे येणं. आता बघा या पोयम मध्ये काही वर्ब्सचा यूज केलेला आहे, क्रिया शब्द जे असतात त्यांचा यूज केलेला आहे, प्रयोग केले गेला आहे. तर मी सोचलं का नाही याचं तुम्हाला आणि थोडस सांगितलं जाईल की याचे पास्ट टेन्स वगैरे काय असतात. तर सेकंड फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ वर्ब. पास्ट पार्टिसिपल म्हणजे ज्याच्यात ईडी लागून जाईल ते पास्ट पार्टिसिपल आणि बाकीचे सेकंड फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे पास्ट टेन्स मध्ये यूज होतात. बघा ब्रिंग. ब्रिंग म्हणजे काय? आणणं, आण. जसं मी म्हणाले की ब्रिंग वॉटर फॉर मी, तर माझ्याकरता पाणी आण. तर ब्रिंगचं काय होईल? ब्रॉट. ही ब्रॉट वॉटर फॉर मी म्हणजे की त्यांनी माझ्याकरता पाणी आणलं. ठीक आहे, ब्रिंग, ब्रॉट. कम, केम. कम म्हणजे सांगितलं होतं यायला म्हणतात आणि केम म्हणजे आला. मेक, मेड. मेक म्हणजे बनवणं आणि मेड म्हणजे बनवलं. टॉक, टॉक्ड. आता हे काय आहे? हे पास्ट पार्टिसिपल आहे. ठीक आहे, टॉक म्हणजे गोष्टी करणं आणि टॉक म्हणजे बोलला, तो बोलला. लाफ, लाफ्ड. हसणं आणि हसला. आणि डान्स, डान्स्ड. अशाच प्रकारे याच्यामध्ये ईडी, तर या 3 मध्ये ईडी लागली. अशाच आणि बघा सिंग म्हणजे गायचं, गाणं जे म्हणतात आणि सॅंग. प्ले, प्लेड. शाईन, शोन. लीव, लेफ्ट. हे अगदीच वेगळे वाटले असतील तुम्हाला ना, लीव आणि लेफ्ट. लेफ्ट म्हणजे 2 अर्थ असतात, एक तर हे लीव्हचं लेफ्ट आणि एक जी लेफ्ट साइड असते आपली. ठीक आहे ना. आणि स्लीप, स्लेप्ट. अशा प्रकारे तुम्ही हे पाहिले सेकंड फॉर्म ऑफ वर्ब्स. यांना नीट प्रकारे पाठ करून घ्या. हे तुम्हाला कधीही हे कामासच येणार आहे. ह्यांचं कधी असं नाहीये की आपल्याला चॅप्टर मध्ये पढायचंय म्हणून यूज आहे, बाकी यूज नाहीये. तर असं काहीच नाहीये. हे तुम्हाला जीवनभर कामासच येणार आहेत, पुढे किती पण तुम्ही पढाई कराल त्याच्यामध्ये. तर आजची आपली ही क्लास संपलेली आहे. आज आपण आपला सिलेबस पूर्ण केलेला आहे. आता थोड्या दिवसापूर्वीच आपण हा सिलेबस चालू केला होता आणि बघा बघता बघता आपण हा सिलेबस सुद्धा पूर्ण केला गेलेला आहे. हे तुम्ही सगळे व्हिडिओज परत बघा आणि नीट प्रकारे बघा, समजा आणि लर्न करा क्वेश्चन आन्सर्स. प्रोनाउन्सिएशन वरती लक्ष द्या आणि जितकेही चॅप्टर आहेत तुम्हाला खूप छान समजण्यात येतील जर तुम्ही नीट प्रकारे जे केअरफुली पाहिले आणि पूर्ण कन्सन्ट्रेशननी बघाले तर. तर आजची आपली क्लास इथेच संपते. तुम्ही आपलं लक्ष द्या, नीट राहा, स्वस्थ राहा आणि नेहमी हसत राहा. बाय. हॅव अ नाईस डे. थँक यू.